मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता लवकरच या ठिकाणी जिल्हा न्यायालय जे काही मुंबई उच्च न्यायालय पहा त्याचे पेपर होणार आहेत आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या हातामध्ये फक्त काही दिवस बाकी आहेत पहा. आता राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करायची पहा आणि अभ्यास करायचा आहे. एकही मिनिट आपल्याला या ठिकाणी वाया घालवायचा नाही. होता होईल तेवढं YouTubeला तुम्ही इकडून नकडून अभ्यास करत असाल, परंतु जर तुम्हाला या ठिकाणी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल आणि फास्ट रिव्हिजनसाठी PDF पाहिजे असेल, म्हणजे पटपट रिव्हिजनसाठी शिपाई असेल, चालक असेल किंवा लिपिक असेल, यासाठी फक्त आपण ₹249 या ठिकाणी मित्रांनो PDF लॉन्च केलेली बघा. यासोबत तुम्हाला टेस्टसुद्धा भेटणार आहेत महत्त्वाच्या. त्यामुळे ₹249चे जे काही PDF आहे, ते लवकरात लवकर घेऊन टाका. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी. जास्त काही सांगत नाही. सोबतच पहा हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि या व्हिडिओची PDF पाहिजे असेल, तर मुंबई उच्च न्यायालय भरतीचा आपण एक सेपरेट WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अन्यथा जो आपला नंबर दिसतोय बघा 932523 पिवळ्या पट्टीवरती 932523 0840 याला मेसेज करून टाका. चला प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे बघा, नुकतेच वायरामुथू यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, तर ते कोणत्या राज्यामधले आहेत? तर मित्रांनो ते तमिळनाडू या राज्यामधले आहेत. ऑप्शन क्रमांक 4 तमिळनाडू. मार्च 2026 मध्ये उल्हास नव भारत साक्षरता अभियानांतर्गत संपूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला मिळाला आहे? तर चंदीगड मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 2 चंदीगड. पुढचा प्रश्न मित्रांनो, एप्रिल 2026 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होणार नाही विचारलंय? तर कर्नाटकमध्ये मित्रांनो होणार नाही, लक्षात ठेवायचंय. कर्नाटकमध्ये. या ठिकाणी जर पाहिलं पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ या ठिकाणी निवडणूक होणार आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक. काय प्रश्न आहे? महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 नुसार बळजबरीने धर्मांतरण घडवून आणणाऱ्या व्यक्तीला किती वर्षापर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली पहा. तर मित्रांनो किती वर्षापर्यंत? तर 7 वर्ष आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 2 7 वर्ष. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धा 2026 मध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकली आहेत? यामध्ये मित्रांनो भारताने 208 पदकं जिंकली आहेत पहा. किती? 208 पदकं. BCCIच्या नमन पुरस्कारामधील CK नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड यांना हा प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 40वा आहार मेळावा कोणत्या ठिकाणी भरला होता? तर हा मित्रांनो दिल्लीमध्ये भरला होता. लक्षात ठेवा दिल्लीमध्ये. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. विद्यापीठाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. तर कोणत्या विद्यापीठाकडून? तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावली अहिल्यानगर याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताची 94वी ग्रँडमास्टर मयंक चक्रवर्ती टिंबटिंब या राज्यामधले आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, आसाम याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 आसाम. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंबटिंब देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभामध्ये INS त्रिकंद हे भारतीय जहाज सहभागी झालं होतं. तर मॉरिशस. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल, तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला, तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल, तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 932523 0840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल
आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. प्रिशियस. नेक्स्ट आहे पहा, उच्च गती ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्रोजेक्ट गंगा टिंबटिंब राज्य सरकारने सुरू केला आहे. तर मित्रांनो, उत्तर प्रदेश राज्य सरकारने चालू केलेले पहा. शेषनाग 150 काय आहे? काय प्रश्न आहे? शेषनाग 150 काय आहे? ते 1000 किलोमीटरहून अधिक अंतरावर अचूक मारा करू शकणार काय? बघा, हे ड्रोन आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑस्कर पुरस्कार 2026 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर कोणत्या चित्रपटाला मिळाला मित्रांनो? तर वन बॅटल ऑफ अंदर याचं उत्तर आहे पहा. अमेरिकेमधील US इंडिया SME काउन्सिल वॉशिंग्टन DC तर्फे आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड टू चेंज बेकर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा, मेघना बोर्डीकर यांना हा देण्यात आलेला आहे पहा. 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्प 2026-27 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. तर तो किती स्तंभावर आधारित आहे? तर मित्रांनो, तो 4 स्तंभावर आधारित आहे. किती? 4 स्तंभावर. पुढचा प्रश्न मित्रांनो, 23 मार्च हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तो ऑप्शन क्रमांक 2 जागतिक हवामान दिन याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय संविधानामधील अनुच्छेद टिंबटिंब अन्वये प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये सन्मानाने मारण्याचा अधिकार यावर न्यायालयाने नुकतेच शिक्केमार्फत केला आहे. तर मित्रांनो, अनुच्छेद किती? तर अनुच्छेद 21 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, नुकतेच तारपावादक भिकला लाडक्या धिंडा यांना 2026चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. तर ते कोणत्या तालुक्यामधले आहेत? तर मित्रांनो, लक्षात ठेवा त्यांचा तालुका ऑप्शन क्रमांक 2 जव्हार तालुका आहे पहा. लक्षात ठेवा, जव्हार. जगामधील सर्वात तरुण सेल्फ मेड स्वयंनिर्मित अब्जाधीश बनण्याचा मान कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 4 सूर्या मिश्रा याचं बरोबर उत्तर आहे पहा. मराठी भाषेमधील साहित्य अकादमी पुरस्कार राजू बाविस्कर यांना त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथनपर पुस्तकाला जाहीर झाला असून, तर राजू बाविस्कर कोणत्या जिल्ह्यातले आहेत? तर मित्रांनो, ते जळगाव या जिल्ह्यातले आहेत. ऑप्शन क्रमांक 4 जळगाव. टिंबटिंब सरकारने दिव्यांग कल्याण विभागाचे नाव बदलून दिव्यांग सक्षमीकरण विभाग असं ठेवलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, महाराष्ट्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, महाराष्ट्र. नेक्स्ट आहे पहा, टिंबटिंब राज्य सरकारने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आंध्र प्रदेश सरकारने आमदारांच्या उपस्थितीसाठी AI आधारित फेशियल रिकग्निशन प्रणाली सुरू केली आहे आणि हे असं करणारं पहिलं राज्य ठरलं. हे विधान सुद्धा बरोबर आहे. भारतातील पहिलं पेपरलेस जिल्हा न्यायालय मित्रांनो कल्पेट्टा आहे. जिल्हा वायनाड, केरळ. हे दोन्ही पण विधानं बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, भारतीय जनगणना 2027चं वैशिष्ट्य नाही विचारलंय. कोणतं वैशिष्ट्य नाही या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय पहा. तर मित्रांनो, या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय होईल? तर बघा, पहिलं विधान आहे भारताची पहिली डिजिटल जनगणना असणार. हे सुद्धा बरोबर आहे. स्वतंत्र भारताची पहिली जातीनिहाय जनगणना असणार. भारताची 16वी जनगणना आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना. हे सुद्धा बरोबर आहे. स्वतःची माहिती ऑनलाईन भरता येण्याची सुविधा असणारी ही प्रथमच आहे पहा. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन क्रमांक ही चुकीचा आहे मित्रांनो. बरोबर, ही 3 विधानं बरोबर आहेत. खालील विधाने आपल्याला लक्षात घ्यायची आहेत पहा. 25 नंबरचा प्रश्न आहे. तर पहा, महाराष्ट्रामध्ये 3 रामसर स्थळे आहेत. एकदम बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 युनेस्को वारसा स्थळे आहेत. हे सुद्धा बरोबर आहे पहा. रामसर स्थळे आणि युनेस्को यामधला फरक घ्या समजून. ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ग्रामीण कोण आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोण आहेत? तर पंकज भोयर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. खालीलपैकी बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, बरोबर विधान ओळखायला लावलंय. तर AI इम्पॅक्ट समिट 2026 ही दिल्ली येथे पार पडली. हे सुद्धा बरोबर आहे. AI ॲग्री परिषद 2026 कोणत्या ठिकाणी पार पडली? तर ही मुंबईमध्येच पार पडली पहा.
आणि हर्मुजची सामुद्रधुनी आणि पर्शियाच्या आखात आणि ओमानच्या आखातला जोडते. हे सगळे विधानं मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहेत पहा. त्या अंतर्गत आतापर्यंत खालीलपैकी कोणत्या देशातून चित्ते आणले नाहीत विचारले तर दक्षिण कोरियातून आणले नाही पहा. नामिबियातून आणले, दक्षिण आफ्रिकेतून आणले, बोत्सवानामधून सुद्धा आणले, परंतु दक्षिण कोरियाचे नाहीत पहा. युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये भारतामध्ये एकूण किती ठिकाणे आहेत युनेस्कोमध्ये? तर 44 ठिकाणं मित्रांनो बरोबर उत्तर आहे आपलं. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भारतातील पहिली भाषा कोणती होती? तर पहिली भाषा मित्रांनो लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 तमिळ ही भाषा होती पहा. कोणती? तमिळ ही भाषा याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय दंड संहिता 1860चं बदललेलं नाव सांगायचं आहे आपल्याला. तर बदललेलं नाव आहे मित्रांनो भारतीय न्याय संहिता 2023 हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 2025चा जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर मारियान्जेला हंगरे यांना प्राप्त झाला तर त्या कोणत्या देशातील आहेत? तर मित्रांनो त्या कोणत्या देशामधल्या आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 ब्राझील याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2027 हे वर्ष युनोद्वारे टिंबटिंब वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे. तर बघा शाश्वत आणि लवचिक पर्यटन वर्ष याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2026-27चा केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी नव्यांदा सादर केला. या अर्थसंकल्पाचा संसदेमध्ये भाषण कालावधी आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो भाषण कालावधी ओळखायला लावलेला आहे. तो ऑप्शन क्रमांक 3 85 मिनिटं याचं बरोबर उत्तर आहे पहा. चॅट जीपीटी मधलं जीपीटीचा लॉंग फॉर्म काय आहे? मित्रांनो जीपीटीचा लॉंग फॉर्म या ठिकाणी विचारलाय. तर सर्वांनी लक्ष द्या. जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2026चा पुरस्कार शुभांशु शुक्ला यांना प्रदान करण्यात आला. तर मित्रांनो कोणता पुरस्कार आहे तो शुभांशु शुक्ला यांना देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो अशोक चक्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. श्री गुरु तेग बहादूर यांचा 350वा शहीद समागम सोहळा नुकताच पार पडला. तर शीखांचे कितवे गुरु होते? तर मित्रांनो शीखांचे ऑप्शन क्रमांक 3 9वे गुरु होते पहा. कितवे? 9वे गुरु. नेक्स्ट पहा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कोणत्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? तारीख खूप महत्वाची आहे. तो ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो 31 जानेवारी 2026. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंब हा देश भारताला सर्वात जास्त एलपीजी निर्यात करतो. कोणता देश आहे सर्वात जास्त निर्यात करतो? तर कतार मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कतार. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये समिती नेमली. तर मित्रांनो नरेंद्र जाधव याचं बरोबर उत्तर आहे पहा. नरेंद्र जाधव. भारतामधील सर्वात तरुण अॅनालॉग अंतराळवीर कोण आहे? सर्वात तरुण विचारला मित्रांनो तो आदित्य पांड्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. आदित्य पांड्या. इंग्लिश प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? इंग्लिश प्रीमियर लीगचे तर संजू सॅमसन याचं बरोबर उत्तर आहे पहा. संजू सॅमसन. 2026चा पद्म पाणी पुरस्कार कोणाला मिळाला? तर मित्रांनो 2026चा इलैयाराजाला हा पुरस्कार मिळाला आहे पहा. नार्को टेस्टसाठी संशयिताला कोणतं औषध दिलं जातं? तर मित्रांनो कोणतं औषध दिलं जातं? तर सोडियम पेंटोथॉल हे दिलं जातं पहा. ब्रेन मॅपिंग टेस्ट म्हणजे काय? मित्रांनो ब्रेन मॅपिंग टेस्ट म्हणजे काय? तर मेंदूच्या विद्युत क्रियाकल्पांचं मोजमाप आणि विश्लेषण करण्यासाठी वापरलं जाणार हे काय? तंत्र आहे. ऑप्शन क्रमांक 2. विद्यमान संजय मल्होत्रा आरबीआयचे कितवे गव्हर्नर आहेत? तर मित्रांनो हे कितवे गव्हर्नर आहेत? ते लक्षात ठेवा मित्रांनो यांचं गव्हर्नर हे 26वे आहेत पहा. कितवे? 26वे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन के ऊपर ये रहा. 2026च्या महिला महाराष्ट्र केसरी विजेत्याला कोणती गाडी भेट मिळणार आहे? महिलांना मित्रांनो या ठिकाणी विचारलंय तर किया सोनेट पहा हे मिळणार आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रख्यात सर्जन आणि जीईएम हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर सी पलानीवेलू यांचा जीवटीज आत्मचरित्राचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर मित्रांनो सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते करण्यात आलं पहा. भारतातील पहिला AI जिल्हा कोणत्या राज्यात आहे पहा? भारतातील पहिला AI जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर महाराष्ट्र आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे पहा मित्रांनो. बरोबर विधान कोणतं आहे? तर बघा सगळे विधान हे बरोबर आहेत पहा. पाहू आपण कोणकोणते विधान आहेत. वर्दीतल्या माणसाच्या नोंदी पुस्तकाचे लेखक आहेत पहा सदानंद दाते. खांद्यावरील स्टार्स पुस्तकाचे लेखक आहेत गजानन राजमाने. मनमे हे विश्वास पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास नांगरे पाटील. हे सगळे विधानं बरोबर आहेत पहा. महाराष्ट्र साहित्य परिषद मसापचे नवनिर्मित अध्यक्ष कोण आहेत?
तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो योगेश सोमन हे आहेत पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो KISS मानवतावादी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नीता अंबानी यांना प्रदान करण्यात आले पहा. श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध ट्युलिप गार्डनला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? कोणाचं नाव देण्यात आलं आहे मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा गांधी ट्युलिप गार्डन श्रीनगर याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो इस्रोचं मुख्यालय कोणत्या राज्यामध्ये आहे? आता आपल्या सर्वांना माहिती आहे इस्रोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर कर्नाटकमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 2025चा शांतता नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो 2025चा शांतता नोबेल पुरस्कार हा मरीना कोरिना माचाडोला देण्यात आला पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इस्मा ऍक्ट कोणत्या वर्षीचा आहे? इस्मा ऍक्ट. तर मित्रांनो लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 1968. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्माचं मूळ कोणत्या राज्यामधले आहेत? पहा हे कोणत्या राज्यामधले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 त्रिपुरा या राज्यातले आहेत पहा. महाराष्ट्र शासनाचा शक्तिपीठ प्रकल्प काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो द्रुतगती महामार्ग. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर उभारलं जात आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 3 पालघर. नेक्स्ट पहा 2025ची ट्युलिप कप स्पर्धा नॉर्थ ईस्ट युनायटेड FC संघाने जिंकली तर सदर स्पर्धा कितव्या क्रमांकाची होती? मित्रांनो कितव्या क्रमांकाची होती तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 134वी होती पहा कितवी 134वी. नेक्स्ट पहा 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान राष्ट्रीय आरोग्य मेळावा बुलढाणा जिल्ह्यामधील शेवगाव येथे पार पडला तर सदर मेळाव्याला खालीलपैकी कोणत्या पदावरील व्यक्ती हजर होती? तर राष्ट्रपती याचं बरोबर उत्तर आहे पहा. जमीन नोंदणी प्रक्रिया सोपी आणि जलद आणि पारदर्शक करण्यासाठी रजिस्ट्री प्रणाली लागू करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तो ऑप्शन क्रमांक 4 पंजाब याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा पंजाब. पुढचा प्रश्न मित्रांनो 60वी अखिल भारतीय पोलीस महासंचालक परिषद 2025 कोणत्या राज्यामध्ये पार पडली? तो ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो छत्तीसगड. कुठं पडली? छत्तीसगडमध्ये. भारत माहिती भारत पर्यटन माहिती संकलन 2025च्या माहितीनुसार सर्वाधिक परदेशी पर्यटनाची भेट दिलेलं राज्य कोणतं आहे? परदेशी तर मित्रांनो आपलं महाराष्ट्राचे पहा. नेक्स्ट पहा महादेवा या फुटबॉलपटूंना घडवणाऱ्या क्रीडा उपक्रमाची सुरुवात कोणत्या राज्याने केली? आपल्या महाराष्ट्रानेच केलेली पहा. नवीन कामगार कायदे टिंबटिंब या दिवसापासून भारतात लागू झाले. तर 21 नोव्हेंबर 2025 पासून 2025 हे वर्ष कोणत्या राज्याने आदिवासी अभिमान वर्ष म्हणून साजरं केलं आहे? तर गुजरात मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर पहा. बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष कोणता ठरला आहे? तर भाजप ठरलेला आहे मित्रांनो. मोथा चक्रीवादळाला मोथा हे नाव कोणत्या देशाने दिलं आहे? तर थायलंड या देशाने दिलेलं आहे पहा. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.